आज आपल्याला सर्वांना माहिती आहे बुद्ध पौर्णिमा आणि 1 मे महाराष्ट्र दिन असा हा दुहेरी संगम आणि आजच्या या कार्यक्रमाच्या पहिल्या तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो आणि तथागत गौतम भगवान बुद्ध यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतोय। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो। मराठी मनाचे मानवबिंदू हिंदुहृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदीगे साहेबांनाही वंदन करतो। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आज आपल्या या कुसगावमध्ये होणाऱ्या दर वर्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे सर्व मान्यवर आणि मुंबई भिवंडी मंडळाचे अध्यक्ष असतील, इथले अध्यक्ष असतील, त्यांचे सर्व पदाधिकारी असतील आणि आपले आलेले सर्व मान्यवर आणि दोन्ही कलावंत यांना मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। मंडळी ठीक आहे, वेळ तर झालेलाच आहे, लोकही आतुरतेने वाट बघतायत। आमचं काय जास्त वेळ चालणार नाही, आम्ही बोलणार पण नाही आहे, परंतु लोकांनाही कळणं गरजेचं आहे की 4 वेळेला आमदार म्हणून तुम्ही आम्हाला निवडून दिलं, आम्ही नेमकं काय करतोय, जनतेसाठी काय करतोय, आमच्या आयुष्यातल्या काही जे काही जेवढं चांगलं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला। त्यामधलं पहिलं जर काम असेल तर बाबासाहेबांना पोलिसांची मानवंदना देण्याचं काम तर कोणी केलं असेल तर या तुमच्या आमदाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून। त्यानंतर आता 99 वर्ष झाली बाबासाहेबांनी चौदार तळ्याचा त्यावेळेला केलेला सत्याग्रह आणि पुढच्या वर्षी 100वे वर्ष होतोय। त्यासाठी 56 कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर करून आणला आणि चौदार तळ्याचं पाणी हे गोल्डन टेम्पल सारखं शुद्ध व्हावं, पिण्यालायक व्हावं, अशा प्रकारचं नियोजनबद्ध काम आम्ही करतोय। चौदार तळ्याचं पाणी संपूर्ण काढलं, गाळ काढायला सुरुवात केलेली आहे आणि आता कामालाही सुरुवात करतोय की पुढच्या 100व्या वर्षी येणारे जे काय आमचे भीमानुयायी असतील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, त्यांनी ते पाणी स्वेच्छेने पिणं गरजेचं आहे। अशा प्रकारचं नियोजन बद्ध काम आम्ही मंडळी करतोय आणि म्हणून करता 4 वेळेला तुम्ही निवडून आम्हाला दिलेलात। त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनाही आपण निवडून दिलं, त्याबद्दल तुमचं मी आभार व्यक्त करतो, तुमचं अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा। आणि आज या बौद्ध पौर्णिमेच्या, कारण आपल्याला कल्पना आहे की 20 मार्च आणि 14 एप्रिल पासून सुरू होणारा आपल्या या जयंत्यांचे कार्यक्रम, आज ही 4थ्या कार्यक्रमाला आम्ही इथं पोहोचलेलो आहे। एवढा उशिरा कोण आमदार मंत्री येऊ शकला नसता, परंतु एवढा स्वस्तही आमदार तुम्हाला मिळणार नाही हे पण लक्षात ठेवा। आणि म्हणून तुम्ही जे काय प्रेम आमच्यावरती दिलेलं आहे त्याचे उतराई करण्याचं काम आम्ही करतोय आणि ते निश्चित करणार। आता उद्या किंवा परवा मला वाटतं या गाव पांढरीच्या मंदिराचंही उद्घाटनाला आम्ही येणार आहोत, कारण या मंदिराचं काम पण असंच रखडलं होतं, ते पण पूर्ण करून देण्याचं काम आमच्या माध्यमातून जेवढं शक्य होतं तेवढं केलेलं आहे। आणि म्हणूनच गोरगरिबांचे आशीर्वाद हीच आमची शिदोरी आहे आणि तीच घेऊन आम्ही चाललेलो आहोत। एवढेच तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीमागे असू द्या एवढीच विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।
माझं भाग्य आहे की ज्या वेळेस भरत शेठ गोगावले यांच्या प्रचाराची शेवटची सांगता सभा होती, त्या सभेला मला सर्व मतदारांची आणि साहेबांची सेवा करण्याची संधी मिळाली. भरत शेठ गोगावले साहेब यांच्या वतीनं भरपूर अशी भेट आलेली आहे आणि म्हणून म्हणायचं आहे, माझी इच्छा काय आहे शेठ आणि तमाम बहुजन समाजाची इच्छा काय, रायगड शहराची इच्छा काय, रायगड जिल्ह्यातील इच्छा काय, जनसामान्याचे नेते दिलदार आहे. संपूर्ण कोकणामध्ये मी फिरत असतो. मला माहिती आहे भरतशेठ यांचं काम इतकं मोठं आहे की प्रत्येक बौद्धवाडीमध्ये त्यांनी बुद्ध विहार बांधून दिलेले, ही फार अभिमानाची गोष्ट आहे. आणि जो 100वा आता चौदार ताळ्याचा सत्याग्रहाचा जो कार्यक्रम होणार आहे साहेब, त्याची इतिहासात नोंद होणार आहे. वा, आणि गाव तिथे बुद्ध विहार ही संकल्पना मांडली. आणि म्हणून म्हणायचं आहे, जनसामान्याचे नेते ते दिलदार आहे, जनसामान्याचे नेते ते दिलदार आहे, या कोकणचे खरे ते आधार आहे. अरे शिवसेनेची खांद्यावर त्यांचा मदार आहे. आणि असे फायर ब्रँड नेते भरत शेठ गोगावले सच्चे शिवाभिवाचे सरदार आहे, सच्चे शिवाभिवाचे सरदार आहे. भरत शेठ गोगावले सच्चे शिवाभिवाचे सरदार आहे. दीपक कासारे साहेब यांच्याकडून भेट आली आणि त्यांचं म्हणणं आहे की शेर परत झाला पाहिजे. जनसामान्याचे नेते ते दिलदार आहेत. त्या दिवशी मला लय पैसे देणार होते शेठ, पण ते काय ते कॅमेरावाल्यांनी हुशारी केली तिथं. आणि शेठला लोक म्हणायला लागले कॅमेरावाला आहे, कॅमेरावाला आहे, कॅमेरा नाही तर त्या दिवशी चांदी होती. आणि म्हणून मला नाही तुम्ही दिले हो सर, पण तेव्हा तर सांगतोय मी, कारण शेठ मी एकदम आनंदात होते ना तेव्हा प्रसंगात. आणि म्हणून म्हणायचं आहे की जनसामान्याचे नेते ते दिलदार आहे, या कोकणचे खरे ते आधार आहे, शिवसेनेची खांद्यावर त्यांच्या मदार आहे. आणि असे फायर ब्रँड नेते भरत शेठ गोगावले सच्चे शिवाभिवाचे सरदार आहे, शिवाभिवाचे सरदार आहे. आणि म्हणून म्हणायचं आहे की मराठी माणसासाठी ते मदाचे पोळे आहे, मराठी माणसासाठी ते मदाचे पोळे आहे, या गोर गरीब जनतेसाठी लोण्याचे गोळे आहे. भरत शेठ गोगावले यांचा एक एक शब्द जणू विरोधकांसाठी अरे बॉम्ब गोळे आहेत, बॉम्ब गोळे आहे, बॉम्ब गोळे आहे. भरत शेठ गोगावले यांचे एक एक शब्द अनुभव आहे. बीडी जाधव टेमघर वंचित बहुजन आघाडी महार सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने भेट आली. म्हणून साहेब माझी इच्छा आहे, अख्ख्या रायगड मधली लोकांची इच्छा काय आहे, अरे महाराष्ट्र असू द्या कितीही काय त्या मंत्र्यांचं घेणं नाही आम्हाला. महाराष्ट्रात असू द्या कितीही मंत्री, अरे आम्ही करत नाही. महाराष्ट्रात असू द्या कितीही मंत्री, आम्ही करत नाही. अरे या रायगड शहराला भरत शेठ गोगावले पाहिजे पालकमंत्री. मंत्रिमंडळ नाव नाही ठेवत साहेब, सगळे तुमचं काम भारी, पण जर या रायगड जिल्ह्याला खरं वाचवायचं असेल तर काय करावं लागेल, या रायगड जिल्ह्याला भरत शेठ गोगावले पाहिजे पालकमंत्री.
पाहिजे पालकमंत्री. कारण का ते आचार विचाराने ते सक्त आहे, आचार विचाराने ते सशक्त आहे. बाळासाहेबांचे खरे ते भक्त आहे. चळवळीसाठी तनमन धन अर्पण करणारे भरत शेठ गोगावले साहेब, तुमच्या नसात शिवाभिवाचे रक्त आहे, शिवाभिवाचे रक्त आहे, शिवाभिवाचे रक्त आहे. ऐका, शेर परत बोलला पाहिजे. आणि शेठ मी इथं आल्यानंतर एक गाणं लिहिलेलं आहे. इसलिए कहना है की आचार विचाराने ते सशक्त आहे, आचार विचाराने. आणि हे असे शब्द आहे ना साहेब, जो माणूस तुमच्यावर प्रेम करतोय ते त्याच्याच हृदयातून येतील, आंडू पांडू गायकाची येणार नाही. म्हणून म्हणायचं आहे आचार विचाराने ते सशक्त आहे. बाळासाहेबांचे खरे ते भक्त आहे. चळवळीसाठी तनमन धन अर्पण करणारे भरत शेठ गोगावले साहेब, तुमच्या नसा नसात शिवाभिवाचे रक्त आहे, शिवाभिवाचे रक्त आहे. ऐका, गोरगरिबांचा आहे आधार, गोरगरिबांचा आहे आधार, गोरगरिबांचा आहे आधार. गोरगरिबांचा आहे आधार. शिवाभिवाचा खरा तो सरदार, शिवाभिवाचा खरा तो सरदार, शिवाभिवाचा खरा तो सरदार, शिवाभिवाचा खरा तो सरदार. बिंदास देशिंग आमचा नेतार, बिंदास देशिंग आमचा नेतार. कार्य आहे त्याचे भरदार, आहे त्याचे भरदार, कार्य आहे त्याचे भरदार, कार्य आहे त्याचे भरदार. आणि म्हणून साहेब तुम्ही कधी बी आवाज द्या, आम्ही तयार ठेवल्यात हो वाजंत्री. म्हणजे मिरवणूक काढायला तुमची तयार ठेवल्यात हो वाजंत्री, आम्ही करत नाही गंती. या रायगड जिल्ह्याला भर शेठ गोगावले पाहिजे पालकमंत्री. या रायगड जिल्ह्याला भरपूर 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 पाहिजे पालकमंत्री. महाराष्ट्रात सुद्धा कितीही मंत्री, महाराष्ट्रात असू द्या कितीही मंत्री, आम्ही करत नाही गंती. ही गणती आम्ही करत नाही गणती. या रायगड जिल्ह्याला, अरे या रायगड जिल्ह्याला भर शेठ गोगावले पाहिजे पालकमंत्री.